नमस्कार मंडळी, हा माझा यूट्यूबवरचा पहिलाच व्हिडिओ आहे. यूट्यूबवरचा पहिला व्हिडिओ म्हणजे मी इथून याआधी कधीच यूट्यूबवर व्हिडिओ टाकलेला नाही आहे. सो मी तुम्हाला सगळ्यांना आज दाखवणार आहे की मी 5 ते 8 वाजेपर्यंत काय काय कामं करते घरातील. तर तुम्ही आलाच आहात तर चॅनलवरती एक सबस्क्राईब, लाईक, शेअर. व्हिडिओ आवडल्यास नक्की कमेंट करा. काही चुकीचं झालं असेल तर कमेंट करून नक्की सांगा मला. मी चूक सुधारण्याचा नक्की प्रयत्न करेन. चला, आता सायंकाळच्या 5 वाजलेले आहेत. मी पहिला उठून मेकअप म्हणजे तसा मी मेकअप वगैरे करत नाही. पहिला फ्रेश होते, नंतर पावडर वगैरे फक्त लावते. आणि आता सगळ्यात महत्त्वाचं की प्रत्येक लग्न झालेल्या बायकांच्या कपाळावरती असते ती टिकली वगैरे मी लावून घेते. मग जाऊयात आपण खाली म्हणजे कुठे, किचनमध्ये. चला, आपण आलो आहेत आता किचनमध्ये बघूयात कसा दुपारचा राडा तसा ठेवलेला आहे. बेसिनमध्ये सगळे भांडे तशीच आहेत आणि इथे सगळं तसंच ठेवलेलं आहे. आता पहिला जी सकाळची भांडी घासलेली होती ते लावून घेते मी आधी. म्हणजे कसं घासलेली भांडी मला नंतर जाळीमध्ये ठेवता येतील. ठीक आहे, लावून घेऊयात आपण पहिला. चला, मी सगळी भांडी लावून वगैरे घेतलेली. तर आता घेऊयात बेसिनमधली सगळी भांडी घासून. तुम्ही पाहिलंच असेल आमचं किचन किती छोटं आहे. आणि हे छोट्याशा किचनमध्ये कसं मी सगळं मॅनेज केलं आहे. तर तुम्हाला आवडलं का आमचं किचन? आवडलं असेल तर नक्की कमेंट करा. मी तुमची प्रत्येक कमेंटला रिप्लाय नक्की देईन. भांडी वगैरे घासून ठेवलेले आहेत सगळे. आता सगळा किचन कट्टा वगैरे पुसून घेऊयात. जसं आपण भांड्याची जाळी वगैरे किचन कट्ट्यामध्ये वरती ठेवतो त्यावेळेस सगळं असं भांडी ठेवलेली पाणी वगैरे कट्ट्यावरती सांडलं जातं. तर सगळं आपण पाणी वगैरे ते पुसून घेऊयात सगळं. आणि बेसिन वगैरे सगळं धुवून ठेवूया. तर मंडळी, मिठाचा पुडा संपला होता. तर रात्री येताना दुकानावरून येताना मिठाचा पुडा घेऊन आलते. तर मीठ वगैरे आपण बरणीत भरून ठेवूयात. आता ते थोडंसं सांडलं होतं माझ्याकडून मीठ भरताना, तर मी ते पुसून वगैरे घेते. ते पुसल्यानंतर मी प्रत्येक वेळेस ते कपडा धुवून वाळत घालते. तर ते धुवून वाळत घालूयात आपण पहिला. तर आता घेऊयात आपण कणिक मळण्यासाठी. कणिक मळून ठेवते कारण की बाकीचं काम करूच ते कणिक पूर्णपणे भिजली जाते. म्हणून पहिला कणिक मळून ठेवते मी. सगळ्यात आधीचं काम आहे हे माझं स्वयंपाकाला लागल्यानंतरचं. त्याला तेल वगैरे सगळं आपण लावून ठेवलेलं आहे. त्याच्यात पीठ वगैरे घेऊन ठेवते. मग त्याला एका ताटाने एका साईडला झाकून ठेवते. आता ते पीठ वगैरे सांडलेलं आपण पुसून घेऊयात, कारण की आपण इकडे तिकडे काम करताना जातोच. मग ते पायाला लागल्यानंतर मग ते सगळीकडे होतं. चला, आता ते भांडी काय असतील ते घासून ठेवूयात. आता घेतले वाटण्याचं सामान: कांदा, कोथिंबीर, लसूण आणि खोबरं. हे वाटण आमच्या घरी रोजच असतं भाजीला, कारण की वाटणानं भाजी पूर्णपणे घट्ट आणि तरी वगैरे मस्तपैकी येते. कांदा वगैरे आपण पहिला भाजून घेऊयात. खोबरं, कांदा हे पूर्णपणे चांगलं भाजून घेतल्यानंतरच वाटण करायचं. आता आपण मगाशी कणिक चांगली भिजून ठेवली होती, तर आता भिजलेले आहे. आता चपात्या घेतल्यात मी करायला. पहिल्यांदा गोळे करून ठेवते मी चपात्यासाठी, नंतर चपात्या घेते लाटायला.
तुम्हाला दाखवते मी चपात्या. मला एवढं पण फास्ट चपात्या येत नाहीत. आता तो व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळं मी फास्टमध्ये केला व्हिडिओ. चला चपात्या वगैरे झालेले आहेत पूर्ण. आता आपण ह्याला एका साईडला झाकून ठेवूयात. चला झाकून ठेवल्यात आता चपात्या. आता आपण मग अशी भाजून घेतलेलं हे वाटण आता ह्याला मिक्सरमध्ये आपण बारीक करणार आहोत. त्याआधी मी कुकर वगैरे सगळा लावून घेतला होता. सगळा भात वगैरे आपला झालेला आहे, चपात्या वगैरे झालेल्या आहेत. आता आपण फक्त मिक्सरमध्ये पटकन वाटण घेऊयात, म्हणजे मला भाजी करायला मोकळी. आता आपलं सगळं वाटण वगैरे झालेलं आहे. ह्याला ठेवते 2 मिनटं झाकून. आता इकडं घातलेले आहेत अंडी उकडण्यासाठी. आता अंडी पूर्णपणे उकडून घेतलेली आहेत मी. आता त्याचं सालपट काढून वगैरे घेते आणि ते पूर्णपणे सोलून घेतल्यानंतर आपण करायला घेऊयात अंड्याची मस्तमध्ये भाजी. तर काहीच तुम्हाला आवडते का अंड्याची भाजी? तर नक्की आमच्या घरी नक्की जेवायला या. अंडी वगैरे केलेली आहेत, मस्तपैकी भात वगैरे झालेला आहेत. अंडी सगळे उकडून घेतलेले आहेत. गॅसवर तापण्यासाठी ठेवलेली आहे कढई. त्यामध्ये ते टाकते. आता तेल वगैरे टाकून ठेवलं की तेल तापल्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत एक अंबारीची पुडी आणि काळं तिखट वगैरे टाकून झाल्यानंतर आपली उकडलेली अंडी, सगळं वाटण आपण तेलामध्ये भाजून घेणार आहोत. पहिला ते वाटण पूर्ण भाजल्यानंतर आपण उकडलेली अंडी त्यामध्ये टाकणार आहेत. 2 मिनटं ते अंडी तशीच ठेवून त्याला थोडंसं फ्राय होऊ देऊयात आणि नंतर आपण त्यामध्ये गरम केलेलं पाणी टाकू. आता हे तुम्ही बघितलं असेल की मी ते उकडलेले अंड्याची सालपट काढलेली आहेत, ती मी कधी डस्टबिनमध्ये तशी टाकत नाही. तर एका कॅरीबॅगमध्ये ती काढून घेऊन नंतरच ते डस्टबिनमध्ये टाकते. कारण ते सालपटे तसेच डस्टबिनमध्ये टाकल्यानंतर ते पूर्णपणे सगळ्या डस्टबिनमध्ये होतील. हे बघा आपली भाजी कंप्लीट झालेली आहे आणि तुम्हाला दिसते ना भाजीवर तरी वगैरे आलेली. तुम्हाला बघूनच आवडलेली असणारी नक्की भाजी. चला आता आपलं सगळं काम उरकलेलं आहे. आता आपण जाऊयात बेडरूममध्ये आणि निवांत. एक गोष्ट सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद, तुम्ही माझा व्हिडिओ बघितला.